गुड मॉर्निंग फ्रेंड, सिद्धार्थ ब्लॉगमध्ये सगळ्यांचं स्वागत आहे. कसे आहेत सगळेजण मस्त आणि स्वस्तच असतात. स्वस्त रहा, मस्त आणि मजेत रहा. आज आहे बघा सोमवार आणि मी आता विरांशकडे आलेली आहे. सकाळचे वाजले 9:30 आणि विरांशला टिफिनमध्ये आलू पराठे करते. ते म्हणतात हे काय आलू पराठे आहेत का, पण हे छोटे छोटे जेणेकरून त्याला कसं एक घास असं आपल्या हाताने खाता येईल असेच करायला लागली. पोळीसारखं करायचं आलू पराठे हे लाटायचं आणि त्याच्यामध्ये बघा मी कशाने केलेलं आहे. हे प्लॅस्टिकचं आपलं डब्याचं झाकण आहे ना, ते मी केलेलं आहे. कारण का विरांशला हाताने पण खाता येईल. मोठं असलं की तोडता येत नाही ना मुलांना, असे तुकडे करता येत नाही. त्याच्यामुळे म्हटलं छोटे छोटे असे करून देते. आणि रसिका विरांशला आलू पराठा खायला घालती नाश्ता. त्याचं मग त्याला अजून तयार करायचं आहे. रसिका म्हणजे त्याला खायला घाल आणि मी इकडं तो त्याला नाश्ता हे टिफिनचं करते. बघते आधी एवढं केलेले आहेत. मुलांना कसं नुसतं काही ते अट्रॅक्टिव्ह दिसलं ना मग ते मुलं खातात. त्यांना काही ह्याचं मतलब नसतं, नुसतं दिसण्यावर हे असतं. चला बघा झालंच आहे नाश्ता आणि हे इकडे टिफिन झालंच आहे. तर हे बघा काय झालं. विरांश काय चाललंय? नाश्ता करतो. काय करतो तू? नाश्ता. हाय कर सगळ्यांना म्हणू. हाय कर. हाय गुड मॉर्निंग म्हण. हां हाय म्हण. हां गुड मॉर्निंग. कसे आहात? गुड मॉर्निंग नाही, गुड मॉर्निंग. अंगात किती आपल्या कळा आहेत. गुड मॉर्निंग म्हणायचं म्हण. गुड मॉर्निंग. कसे आहात तुम्ही? ते बघा त्याच्या अंगातले काय आगाव झालेत ना. विरांश मम्माचं नाव सुद्धा विचारलं ना, रसिका म्हणल्यानंतर दीक्षा म्हणतो. माहितीये का, इतका आगाव झालेला आहे. आम्ही त्याला म्हणलं तू खोटा विरांश आहे. हे बघा पिल्लूचं झालेलं आहे टिफिन. हे जरा थोडंसं हे झालं बघा, करपट असा. करपट म्हणजे पण हे नाही. चला कुठे चाकू आहे तुझा? थांब 1 मिनिट, 1 मिनिट. हाताला लागेल. नाही खरंच की विरांचं चाकू आहे ना, लागेल. चला बघा आता 11:15 झालेले आहेत. तर मी जरा एक चक्कर मारून येते घरी. काय झालंय आज मावशीबाई नाही आल्या आमच्या सासूबाईंना सांभाळणाऱ्या. त्याच्यामुळे जावं लागतं. काय करतात काय नाही बघून येते. ते एक टेन्शनच आहे. लिफ्ट डोक्याला ना रॅक कमी आहे. टेन्शन. अरे देवा, मावशीबाईंच्या ह्या कचरा नेणारे मावशीबाईंनी बघा कसं ठेवलं इथं लिफ्टमध्ये. म्हटलं चला एक चक्कर मारून येते. रसिकाला म्हटलं जाऊन ये म्हणली. नंतर पुन्हा विरांशला आणायला जावं लागतं. 1:15 1 वाजता स्कूल सुटते. निघाले बघा आता. जवळच आहे, बरं पडतं बघा. नाही तर अगदी जवळ आहे म्हणून पटदिशी माणूस जाऊन बघतं. तरी छान ऊन पडले आज. चला आमच्या बिल्डिंगच्या लिफ्टमध्ये 2 मिनिटात आली. नाही बघावं तर काय तर कुटाणे करून ठेवायच्या म्हणून लक्ष द्यावं लागतं. काय नाही व्यवस्थित खातात पितात झोपतात त्या दिवसभर व्यवस्थित असतात. पण आपल्याला जोगी टेन्शन असतं. आज काही कचरा नेणार नाही काय. हे बघा यांचं काम बघा. लाईट का चालू ठेवलंय? सगळं एवढं उजेड आहे, लाईट का चालू ठेवलाय?
सगळीकडची लाईट ढणा 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 चालू ठेवले बा. जेवले नाही का अजून? जेवण जेवण बर. तेच म्हटलं काय करतात बघा व. आणि लॉक केलं का नाही सगळ्याला. आता सासू तिकडं हां तिथंच बेडवरच असतात. मला माहिती आहे गॅरंटी आहे ते कुठं हल्ला माहिती. चला येऊ का मी? हां रसिकाकडेच आहे, इथंच आहे मी. रसिकाकडे हां जेवण करून घ्या. त्या पिलूला शाळेत सोडलं आत्ता. विरांशला शाळेत सोडलंय. विरांशला शाळेत म्हटलं एक चक्कर मारावी. पुन्हा एक चक्कर मारते आता. चक्कर मारण्यातच माझा दिवस जाणार आहे. चक्रा मारा म्हटलं चक्कर मारण्यातच दिवस जाणार आहे हो की नाही. पाणी मी येते 4 वाजता येते. हां 4 वाजता येते पुन्हा. चला आता पुन्हा 4 वाजता एक चक्कर मारते. त्याच्या आधी जर हे आले तर काय सांगता येत नाही. चला येऊ का मी? हां येते पुन्हा 4 वाजता पुन्हा येते. कॉफी करायला येते. जेवण करून घ्या. हां चला लिफ्ट आहे 4 वर. चला आता सासूबाई आहेत व्यवस्थित. मग आता बघू मी चालले आता रसिकाकडे पुन्हा. आता रसिकाकडे ना मेथीची भाजी पण आहे ती निवडायची वरती ठेवलेली आहे. बघू तेवढी भाजी निवडते. काय बसून तर काय करणार आहे. पिल्लू नाही आहे. विराज स्कूलला गेलाय तर म्हणता लिफ्ट बघा. चलो चालली आहे रसिकाकडे. आता आले बघा रस. साडे 12 वाजलेले आहेत दुपारचे. सगळी कामं आवरली आहेत. मेथीची भाजी पण निवडून ठेवली आहे. पुन्हा काय होतं विरांश आली की होत नाही म्हणून म्हटलं चला आता मेथीची भाजी निवडून ठेवू. आणि सासूबाईंकडे सुद्धा चक्कर मारलीच आहे. आता पिल्लू येईल. विरांशला आम्हाला आणायला जावं लागेल. रसिकाचा कॉल चालू आहे त्याच्यामुळे मला हळू बोलावं लागतं. आणि विरांश नसलं तरी बघा करमत नाही. असलं तर असं वाटतं किती त्रास देतो, किती हे करतो, धावपळ खूप करतो. आणि विरांश घरी नसले की किती शांत वाटतं. अजिबात करमत नाही. त्याला स्कूलला जाईपर्यंत न त्याचं इतकं धावपळ चाललेली असते की बस. आता बघा घरात पण किती शांतता वाटते. घर खायला उठतं शांत वाटतं. सगळं घरातलं आवरलेलं आहे. तिथल्या तिथे फुगा तिकडचं फुगा आणलेलं आहे बघा. काल बड्डे सेलिब्रेट केलं ना तर 2 फुगे आणले. एक आमच्या गाडीमध्ये ठेवलं आहे. विरांशला फुगे फार आवडतात. एक आणलं त्यातलं. मग चला आता थोड्या वेळाने आम्ही विरांशला आणायला जाऊ. आता सगळं तर आवडलेलं आहे घरचं. रसिकाचा कॉल तोपर्यंत संपायला पाहिजे आणि आम्ही विरांशला आणायला जातो मग. आणि बघा सासूबाईंकडे गेल्या. सासूबाई अगदी मस्त छानपैकी मजेत असतात. पण आपणच टेन्शन घेतो. माझे तर नसते की हेलपाटेच होतात आणि टेन्शननीच आपण मरून जातो. टेन्शन कुठे गेले जाऊन ओरडतात का. तसं खाली बायका ह्या कचऱ्यावाल्या आहेत ना, म्हणजे कचरा गोळा करतात, सगळं साफसफाई करणारे त्या मावशी आहेत. त्या मला सांगतात खाली जरी गेले तरी की मावशी तुमच्या सासूबाई गेल्या तिथे हाका मारत होत्या. पण आता आज काय त्या हाका मारत नाहीत काय नाहीत. आपणच उगी टेन्शन घ्यायचं म्हणून 2-3 हेलपाटे घालते
आणि छानपैकी मस्तपैकी झोपलेले आहेत, मस्तपैकी झोपले आहेत. उठतील आता, ताट वाढलेले, जेवतील मस्तपैकी, पुन्हा झोपतील ताट ठेवून तिथेच. पण आपली चुकी जीवाची घालमेल आपणच उगीच घाबरायचं असं होतं. चला असू द्या, पुन्हा एकदा चक्कर मारीन मी सासूबाईंकडे. आता एवढ्यात आहेत तरी शांत, पाहूया काय आहे ते. त्या पण म्हणले मला जा तू, म्हणजे पुन्हा 4 वाजता येते. आज मावशी नसल्यामुळे लक्ष द्यावं लागतं जरा. चला तर मग भेटूया अशाच नवीन एका ब्लॉग्समध्ये. तोपर्यंत बाय बाय, टेक केअर.